हॅलो, गुड मॉर्निंग. मी मागच्या पिरियडमध्ये तुम्हाला शिकवलं होतं की इन अ क्लास ऑफ देअर ओन याच्यामध्ये आपण ओपिनियन पोल घेतला होता आणि ओपिनियन पोलमध्ये आपण बघितलं होतं की एक चांगला मित्र, एक चांगला शिक्षक आणि एक चांगला विद्यार्थी कसा असला पाहिजे. त्या तुमच्या मतांवरनं कळतं की तुम्हाला काय म्हणायचं आहे एका चांगल्या विद्यार्थ्याबद्दल. तर आपण इथे मी तुम्हाला ओपिनियन पोल याच्याचसाठी घेतला की वर्गामध्ये आपली वर्तणूक कशी असते हे तुम्हाला लेसनमध्ये कंप्लीट दिलेलं आहे आणि आपण काय वागतो, कळत नकळत आपण काय चुका करतो हे तुम्हाला तुमच्या क्लासबद्दल आणि क्लासमध्ये घडणाऱ्या गोष्टींबद्दल जाणीव दिलेली आहे ह्या लेसनमध्ये. लेसनचं नाव मी तुम्हाला मागच्या जरा सांगितलं होतं, इन अ क्लास ऑफ देअर ओन, त्यांचा स्वतःचा वर्ग. वी आर अ क्लास ऑफ 60 गर्ल्स अँड बॉईज अँड वी आर ऑल फ्रेंड्स. ऑफकोर्स इट्स ट्रू दॅट देअर आर कॅम्प्स अमंगेस्ट ॲज अँड us. Sometimes we do have quarrels, arguments, fights, everything. But when it comes to facing other, even the teachers, we are all one. We face them together. वर्गातल्या मुलांचं म्हणणं होतं की आमचा वर्ग हा 60 मुलींचा वर्ग होता, बरोबर. ह्या 60 वर्ग संख्या असलेल्या वर्गामध्ये की आम्ही किती मुलं मुली होतो, सगळे एकत्र होतो. पण आमच्यामध्ये नेहमीच काय चालायचं, आमच्यामध्ये खूप भांडणं चालायचे, वादविवाद चालायचे, नेहमी वर्गामध्ये मस्ती गोंधळ खूप काही चालायचं. पण अशामध्ये आम्हाला जेव्हा शिक्षक कधी काही बोलले तर त्यावेळेस आम्हाला बिलकुल चालायचं नाही. तेव्हा आम्ही सगळा वर्ग मिळून त्यांना काहीतरी उत्तर द्यायचो, सगळे मिळून एकत्र उत्तर द्यायचो, असं त्या मुलांचं म्हणणं होतं. पुढे काय झालं बघूया. इफ यू सी अ होल क्लास बिंग मेड टू मेक 3 राऊंड्स ऑफ स्कूल. पूर्ण वर्गाला शिक्षा तर होणारच, चुका गेल्यावर शिक्षा होते, तुम्हाला पण चांगलं माहिती आहे. तर ह्याही मुलांना शिक्षा होत होती. काय शिक्षा व्हायची त्यांना की पूर्ण शाळेला 3 चक्कर मारायचे, 3 राऊंड मारायचे. ऑर स्कूल ग्राउंड, शाळेच्या मैदानाला 3 चक्कर मारायचे. ऑर कॉपी 100 लाईन्स फ्रॉम द बुक, किंवा पुस्तकात बघून 100 ओळी लिहून काढायच्या. बुक ॲज अ पनिशमेंट, पनिशमेंट म्हणजे शिक्षा. इट इज मोस्ट प्रॉबेबली अस, कदाचित असंही त्यांच्यासोबत घडायचं. बट वी डू नॉट टेल टेबल्स अबाउट एनीवन, गर्ल्स ऑर बॉय. आम्ही तरीसुद्धा कधीही कोणाला एकमेकांना दोष द्यायचो नाही की तुझ्यामुळे असं आम्हाला शिक्षा मिळाली किंवा तुझ्यामुळे असं घडलं. वी टेक द पनिशमेंट ॲज अ क्लास. आम्ही पूर्ण वर्ग ती शिक्षा एकत्र घ्यायचो, कोणीही त्याच्यामध्ये माघार घ्यायचं नाही. म्हणजे त्यांच्यामध्ये एकी खूप होती. हे ह्या लेसनमध्ये आपल्याला बघायला मिळतं की एकी खूप होती. पण पुढे काय झालं बघा. अँड गेस व्हॉट हॅपन दिस इयर. पण ह्या वर्षी काय घडलं बघा. वी वेअर यूज टू टीचर्स शाउटिंग ॲट अस फॉर पुअर मार्क्स, शॅबी वर्क्स, इनकम्प्लीट होमवर्क, नॉट अटेंडिंग स्कूल रेग्युलरली अँड ऑल द अदर थिंग्स दॅट टीचर्स वरी अबाउट. बट वी डिडंट माइंड इट. इट मेड नो डिफरन्स टू अस. वी ऑल लाईक our class the way it was. We were in fact quite proud of our class. आम्हाला सगळ्यांना ह्या वर्षी काय झालं होतं, टीचर्स शाउटिंग, नेहमी शिक्षक, प्रत्येक शिक्षक आला की आमच्यावरती ओरडाओरडा करायचा, कारण की आमचा वर्ग फेमस झाला होता, पूर्ण शाळेत प्रसिद्ध झाला होता की हा मस्तीखोर वर्ग आहे, भांडकुदळ आहेत, मुलं नेहमी वाद घालत असतात, एकमेकांशी भांडत असतात आणि यांना कोणी बोलायला गेलं की हे सगळे एकत्र त्याला उत्तरही देतात. म्हणून त्या सगळ्या गोष्टींचा परिणाम यांच्या कशावर दिसत होता, अभ्यासावर दिसत होता. पुअर मार्क्स म्हणजे खूप कमी मार्क्स, शॅबी वर्क्स म्हणजे अगदी गचाळ आणि अभ्यास त्यांचा एकदमच खराब आणि विचित्र होत चालला होता. इनकम्प्लीट होमवर्क आणि अभ्यासही त्यांचा अपूर्ण असायचा. तर एवढा वेळ मस्तीला सगळ्यांनी दिला तर अभ्यासाकडे साहजिकच दुर्लक्ष व्हायचं आणि हे सगळं असं चालू होतं. नॉट अटेंडिंग स्कूल रेग्युलरली, आणि शाळासुद्धा आम्ही नेहमी पूर्णपणे जे शाळेचे दिवस भरायचे असतात ते सुद्धा आम्ही भरायचो नाही. थिंग्स दॅट टीचर्स वरी अबाउट. आणि म्हणूनच आमच्या वर्गाबद्दल सगळ्या शिक्षकांना खूप काळजी वाटायला लागली होती. बट वी डिडंट माइंड इट. आणि आम्हाला त्याचा काहीही फरक पडत नव्हता. इट मेड नो डिफरन्स टू अस. आमच्या वागण्यात कुठेही बदल घडत नव्हता. वी ऑल लाईक अवर क्लास द वे टू इट वॉज. आमचा वर्ग जसा होता, जशी आमची मस्ती चालू होती, जशी आमची भांडणं मजा सगळं जे पण चालू होतं ते आम्हाला तसंच आवडत होतं. इनफॅक्ट क्वाईट प्राऊड ऑफ अवर क्लास. आणि तरीसुद्धा आम्हाला आमच्या वर्गाचा गर्व होता की आमचा वर्ग आणि आमच्या वर्गाची एकी बघून आम्हाला नेहमी गर्व असायचा. एकदा काय झालं बघा त्या वर्गामध्ये. अँड सो वॉज अवर न्यू क्लास टीचर. आणि अचानक त्या वर्षी नवीन क्लास टीचर आल्या. त्यांचं नाव होतं मिसेस देसाई. शी सेड सो इन द व्हेरी फर्स्ट पिरियड. शी सेड, I have heard about you people from your last year's teachers.
heard about you people from last year's teachers and I am proud of you. Unity is a very important quality and you must always maintain it. I am very happy to be your class teacher. Did you notice what she called us? मुलांनी एकमेकांना प्रश्न विचारला नवीन क्लास टीचर आल्या वर्गामध्ये आणि त्यांनी कुठलीही प्रकारची तक्रार केली नाही की अरे तुमच्याबद्दल शिक्षकांना पण आम्ही म्हणजे सवय असते की कुठून आम्ही सगळ्यांनी ऐकलेलं असतं स्टाफरूममध्ये जेव्हा एकत्र बसतो की अरे हा वर्ग असा आहे तो वर्ग असा आहे. तर त्यावेळेस जेव्हा शिक्षक एकत्र आल्यावर तर ह्याही मॅडम तिथे बसायच्या स्टाफरूममध्ये आणि तरीसुद्धा ह्या वर्गात जेव्हा आल्या यांनीही ऐकलं होतं ह्या मुलांबद्दल की ही मुलं मस्तीखोर आहेत, खूप त्रासदायक आहे आणि हा वर्ग खूप गोंगाट करतो. आणि जेव्हा पहिल्यांदा तेव्हा मिसेस देसाई वर्गात आल्या पण त्यावेळेस त्यांनी कुठल्याही मुलाला दोष दिला नाही, कुठल्याही मुलाला त्या काही बोलल्या नाही. त्यांनी उलट प्रतिक्रिया दिली. काय प्रतिक्रिया दिली? त्या म्हणाल्या की मी तुमच्याबद्दल ऐकलंय. काय ऐकलंय? लोकांना तुमच्याबद्दल मी काहीतरी ऐकलंय. युअर लास्ट इयर्स टीचर सेड, म्हणा तुमच्या मागच्या वर्षीच्या वर्ग शिक्षिका सांगत होत्या किंवा शिक्षक सांगत होते आय एम प्राऊड ऑफ यू. मला खूप गर्व आहे तुमच्या ह्या सगळ्या वागण्याबद्दल. युनिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुमच्यामध्ये जी एकी आहे, तुम्ही नेहमी एकत्र येऊन सगळ्या गोष्टींना फेस करतात ते मला खूप चांगलं वाटलं. अँड यू मस्ट ऑलवेज मेंटेन इट. तुम्ही नेहमी ही जपून ठेवा. जी एकी तुमच्यामध्ये आज आहे तीच एकी तुम्ही शेवटपर्यंत सांभाळा. आय एम व्हेरी हॅपी. मी खूप आनंदी आहे की मला तुमच्या वर्गाची क्लास टीचर बनण्याची संधी मिळाली. टू बी युअर क्लास टीचर. डिड यू नोटीस व्हॉट शी कॉल अस? त्यांनी सगळ्यांनी एकमेकांच्या चेहऱ्याकडे बघायला सुरुवात केली. अरे मॅडम आपल्याला असं कसं बोलतात? सगळे शिक्षक आपल्या नावाने ओरडत असतात आणि ह्या मॅडम मिसेस देसाई वर्गात आल्याबरोबर आपलं कौतुक करायला सुरू झाल्या आणि अगदी आपल्याला छानपैकी छान बोलत आहेत. इट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग. मुलांसाठी खूपच आश्चर्यकारक गोष्ट होती. इट्स नेवर चिल्ड्रन. इट्स ऑलवेज गर्ल्स, बॉईज, यू यंग पीपल और माय डिअर और यंग मॅन और यंग लेडी. त्या वर्गात आल्या की मुलांना कसा आवाज द्यायच्या? ए मुला किंवा ए मुलगी असं कधीही त्या बोलल्या नाही. त्या नेहमी बोलायच्या अगं ऐकतेस का, म्हणजे अ लेडी, अ डिअर, माय डिअर, माझ्या लाडक्या मुलांनो लक्ष आहे का तुमचं सगळ्यांचं, असं नेहमी त्यांच्या बोलण्यामध्ये. यंग पीपल म्हणजे माझी तरुण पिढी काय म्हणते, माझ्या वर्गातली मुलं काय म्हणतात, त्या अगदी प्रेमाने आणि अगदी रिस्पेक्ट करून छानपैकी त्यांना यंग लेडी, यंग मॅन अशा शब्दांमध्ये उच्चारण करत असायच्या. यू फील सो नाईस वेन शी सेज. जेव्हा त्या आम्हाला असं बोलवायच्या तर आम्हाला खरंच खूप छान वाटायचं. नाव दिस यंग लेडी विल शो अस हाऊ टू डू इट. वी ऑल लाईक हर व्हेरी मच. आणि असं करत करत त्या मॅडम आमच्या खूप लाडक्या आणि आवडत्या मॅडम झाल्या. पुढे काय म्हणतात मुलं बघूया. सून इट वॉज टाईम फॉर द फर्स्ट युनिट टेस्ट. आफ्टर द टेस्ट आता वेळ आली होती पहिल्या युनिट टेस्टची. वी ऑल गॉट रेडी टू रिसीव अवर युजल शेअर ऑफ स्कोल्डिंग अँड पनिशमेंट्स. बट वेन मिसेस देसाई केम विथ द प्रोग्रेस रिपोर्ट कार्ड्स शी डिडंट लुक अँग्री. त्या पहिल्यांदा आमचं युनिट टेस्ट झाली, पहिली घटक चाचणी झाली आणि त्याचा रिझल्ट घेऊन त्या वर्गामध्ये आल्या होत्या. आम्हाला माहिती होतं नेहमीप्रमाणे आम्हाला ओरडाआरडा मिळेल किंवा नेहमीप्रमाणे आमच्यावरती मॅडम ओरडतील, आम्हाला शिक्षा करतील, पण असं काही झालं नाही. जेव्हा प्रोग्रेस कार्ड, प्रगती पुस्तक घेऊन त्या आल्या, शी डिडंट लुक अँग्री. त्या रागावलेल्या नव्हत्या. शी वॉज रॅदर क्वाईट. त्या एकदम शांत होत्या. शी स्माईल अस युजल. अगदी त्यांची नेहमीची स्माईल चेहऱ्यावर होती. त्याच्या पद्धतीने त्यांनी छान स्माईल दिली वर्गात आल्यावर. बट हर आईज डिडंट लुक हॅपी. त्यांच्या चेहऱ्यावर स्माईल होती पण त्यांच्या डोळ्यामध्ये आनंद दिसत नव्हता. शी हँडेड आउट द कार्ड्स वन बाय वन. आमच्या प्रत्येकाच्या हातात त्यांनी एक एक कार्ड द्यायला सुरुवात केली. मेनी ऑफ अस हॅड फेल इज वन सब्जेक्ट ऑर द अदर. सम हॅड नॉट ॲपियर्ड फॉर द टेस्ट. आणि काही मुलं तर परीक्षेला बसलेच नव्हते. काही मुलं एका विषयात तर काही 2 विषयात असे नापास झाले होते. अ फ्यू हॅड गॉट मार्क्स इन सम ऑफ द सब्जेक्ट्स. आणि काहींना खूप कमी मार्क मिळाले होते. व्हेरी फ्यू हॅड डन वेल इन ऑल द सब्जेक्ट्स. आणि खूप कमी मुलांनी सगळ्या विषयांमध्ये चांगले मार्क मिळवले होते. सो दॅट्स दॅट शी सेड आफ्टर हँडलिंग आउट ऑल द कार्ड्स. सडनली हर आईज वेअर फिल्ड विथ टीयर्स. त्यांनी सगळ्यांना प्रगती पुस्तकं दिली आणि अचानक त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू तरळले. शी डिडंट लेट द टीयर्स फॉल. त्या स्वतः थांबवू शकल्या नाही डोळ्यातल्या अश्रूंना. त्यांना दुःख वाटलं की मी मुलांशी एवढं चांगलं वागते, एवढं सगळं करते, तरीसुद्धा मुलांच्या अभ्यासात कसली प्रगती दिसत नाही. ऑफकोर्स शी जस्ट ब्लिंक. आणि डोळ्यातनं ते अश्रू खाली ओझरले. अवे अँड टर्न टू द ब्लॅक बोर्ड. आणि तशाच त्यांनी तोंड फिरवलं आमच्याकडून आणि फळ्याकडे वळल्या. आर यू अँग्री विथ अस मॅडम? समवन आस्क्ड. वर्गातल्या एका जणाने कोणीतरी उठून विचारलं की मॅडम तुम्हाला आमचा राग आला आहे का?
Not at all, but you don't feel proud of us anymore, Sushmita said in a low, soft voice. की बट यू डोंट फील प्राऊड. मला तुमचा राग तर आला नाही, पण मला तुमचा गर्वही वाटत नाही आहे. का नाही वाटत आहे? सुष्मिता सेड इन लो सॉफ्ट व्हॉइस. नो सुष्मिता, यू आर माय क्लास. तुम्ही माझा वर्ग आहात. मॅडम काय म्हणाल्या की नो सुष्मिता, मला कसलाही राग आलेला नाही किंवा मला तुमचा कुठलाही. त्या मुलीने विचारलं की मॅडम तुम्हाला आता आमचा गर्व नाही वाटत का? तर मॅडम म्हणाल्या नाही नाही, असं काही नाही. यू आर माय क्लास. आय विल ऑलवेज वॉन्ट टू बी प्राऊड ऑफ यू. मला नेहमीच तुमचा गर्व वाटेल असं तुम्ही नेहमी वागाल अशी मी अपेक्षा ठेवते. कम ऑन नाऊ, लेट अस गो बॅक टू अवर स्टडी. चला आपल्या अभ्यासाकडे परत वळूया. तर त्यांनी मुद्दामून दुर्लक्ष केलं. त्यांना कळत होतं की मुलांचं चुकतं आहे, मुलं अजूनही काही सुधारत नाही आहे, तरीसुद्धा त्यांना ते म्हणजे मनाला दुःख झालं होतं, पण त्यांनी मुलांना दाखवलं नाही. पण मुलांच्याही ते लक्षात आलं होतं. टेक आउट युअर बुक्स. काढा चला तुमची पुस्तकं. वी वेटेड आफ्टर स्कूल अँड टॉक अबाउट दिस. आपण नंतर भेटू, ह्या विषयावर बोलू आणि मग समजेल. मी तुम्हाला सांगते. डिड यू नोटीस दॅट देसाई मॅम सेड अस्मिता. अस्मिताशी मॅडम काय बोलल्या तुम्ही ऐकलं का? मुलांची आपापसात चर्चा सुरू झाली. आज स्नेहलने विचारलं. शी सेड आय विल ऑलवेज वॉन्ट टू बी प्राऊड ऑफ यू. शी डिडंट से आय एम प्राऊड ऑफ यू. मॅडम काय म्हणाल्या की मला तुमचा नेहमीच गर्व वाटेल, पण ह्या वेळेस त्यांना आपला गर्व वाटत नाही. त्या काय असं बोलल्या नाही आय एम प्राऊड ऑफ यू. शी डिडंट से, त्या ह्या वेळेस बोलल्या नाही. व्हॉट डू यू एक्सपेक्ट. काय अपेक्षा असतील त्यांच्या आपल्याकडनं? आय सेड सो मेनी ऑफ अस फेल. आपण किती जण नापास झालो आहे. सो मेनी मिस द टेस्ट. किती मुलांनी परीक्षेला बसलेच नाही आहेत. हाऊ डू यू एक्सपेक्ट हर टू बी प्राऊड ऑफ अस. तरीसुद्धा आपण विचार करतोय की आपल्या मॅडमनी आपल्याला लाईक केलं पाहिजे, आपल्याला प्राऊड केलं पाहिजे आणि प्राऊड करायचं आहे, गर्व वाटला पाहिजे आपला. तर आपण गर्व वाटण्यासारखं वागणंही गरजेचं आहे. बऱ्याचदा मी धडा जरा इथे थांबवते. पार्ट 1 आपला कंप्लीट झालेला. बऱ्याचदा असं होतं की वर्गामध्ये खूप काही वर्ग खूप मस्तीखोर असतात, शिक्षकांना त्याचा त्रासही होतो, पण प्रत्येकाची त्यांना सांभाळण्याची आणि त्यांना हँडल करण्याची पद्धत वेगवेगळी असते. आणि मुलांना जेव्हा अशा पद्धतीने कधी म्हणतात ना खूप रागवून पण कधी काही फायदा होत नसतो, तर त्या अशा वेळेस शांततेने सुद्धा समजवून चालतात. तर असंच ह्या मॅडम देसाई ज्या आहेत त्या मुलांना त्या कलेने समजवण्याचा प्रयत्न करतात. तर आपण पार्ट 2 जेव्हा बघू तेव्हा तुम्हाला पूर्ण स्टोरी कळेल की एक्झॅक्टली काय झालं, मुलांचं काय चुकलं आणि मिसेस देसाईने त्यांना कशा पद्धतीने सुधरवलं. तर तुम्ही नक्कीच हा पार्ट बघाल. लाईक कमेंट तुम्ही कराल. तुम्ही व्हिडिओ शेअर करा अजूनही आणि सबस्क्राईब नक्की करा, कारण की हे तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचणं खूप महत्त्वाचं आहे. चला, हॅव अ गुड डे.